नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड या अंतर्गत गट ड संवर्गातील 10वी पास वरती नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, GMC नांदेड म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या अंतर्गत ऑलरेडी पदभरती होऊन गेलेली आहे गट ड संवर्गामध्ये, परंतु यामध्ये बदल काय असणार मित्रांनो बघा। GMC नांदेड म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये जर म्हटलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं म्हणायला हरकत नाही। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे GMC, परंतु ही जी जाहिरात आलेली आहे मित्रांनो, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय म्हणजे आयुर्वेदिक या संदर्भात आपल्याला जे पण महाविद्यालय असतील तर तिथे ही पदभरती असणार आहे मित्रांनो। गव्हर्नमेंटची जागा असणार आहे। गट ड तील आपल्याला जेवढी पण पद आहेत त्यांच्यासाठी ही पदभरती आलेली आहे। तर GMC नांदेड आणि GMC जी आयुर्वेदिकची आता पदभरती आलेली आहे, तर यातील फरक तुम्हाला समजून आला असेल। संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप हे सारखंच असणार आहे GMC नांदेड सारखं, फक्त यामध्ये बदल काय असणार आहे की हे आयुर्वेदिकचे जे महाविद्यालय आहेत मित्रांनो त्याच्यासाठी ही पदभरती आली आहे। आणि जे मागे आले होते ते वैद्यकीय विभाग, ठीक आहे, म्हणजेच वैद्यकीय जे हॉस्पिटल असतात, रेग्युलर गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल असतात त्यांच्यासाठी ती पदभरती होती गट ड संवर्गातील, ठीक आहे। तर हाच फरक आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त फरक नाहीये, कारण यावरती देखील 2-3 विद्यार्थ्यांचे कॉल येऊन गेले होते, त्यामुळे हा जो पॉइंट आहे तो क्लिअर करून घेतला। टोटल जागा जर म्हटलं तर एकूण जागा असणार आहे 44 जागा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो। सध्या स्थितीला जर म्हटलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या महानगरपालिकेमध्ये पदभरती चालू आहे मित्रांनो। मोठ्या प्रमाणामध्ये पदसंख्या उपलब्ध बघण्यासाठी भेटतात आणि त्याचसोबत पुढे देखील महानगरपालिकेच्या इतर सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येणार आहे। तर त्या हेतूने तुम्ही हे पुस्तक वापरू शकता, महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच। यामध्ये लेटेस्ट झालेला सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटून जाईल। यामध्ये 2023 पासून ते 2025 पर्यंतच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत यामध्ये टोटल जर म्हटलं तर 92 प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच उत्तरासोबत उपलब्ध करून दिलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि इतरही सर्व TCS IBPS पॅटर्न नुसार सर्व ज्या पदभरती होणार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे मित्रांनो, कारण सारखाच पॅटर्न फॉलो केलेला बघण्यासाठी भेटतो। त्याचसोबत जर म्हटलं तर पुढे आपल्याला नगर परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे मित्रांनो। तर त्यासाठी जर म्हटलं तर हे 34 प्रश्नपत्रिका संच हे तुम्ही वापरू शकता। 2019 ते 2025 मधील सर्व नगर परिषदच्या ज्या पदभरती झाल्या मित्रांनो, TCS ने जे पेपर घेतले ते सर्व पेपर तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। तर हे दोन पुस्तकं तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे मित्रांनो, TCS IBPS पॅटर्न नुसार पदभरतींसाठी आणि स्पेशल महानगरपालिका आणि नगर परिषद पदभरतीसाठी। हे दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो, किंवा Amazon, फ्लिपकार्ट याच्यावरतून देखील तुम्ही खरेदी करू शकता, किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तिथून देखील तुम्ही हे पुस्तकं खरेदी करू शकता। खूपच महत्त्वाची हे पुस्तकं असणार आहे स्पेशल महानगरपालिका आणि नगर परिषद या पदभरतींसाठी, ठीक आहे। तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो। तर बघा, ही आज पेपरला जाहिरात आलेली आहे मित्रांनो, संपूर्ण जाहिरात अजून यायची बाकी आहे। आज रात्रीचा 8 वाजेपर्यंत ही जाहिरात येईल, किंवा सकाळी लवकरच 8 ते 9 वाजेपर्यंत इथं जाहिरात येईल। कारण पुढे जर म्हटलं तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उद्यापासून सुरुवात होत आहे मित्रांनो, 18 तारखेपासून, ठीक आहे, आणि शेवटची तारीख असणार आहे 10। तर संपूर्ण माहिती बघणार आहोत। टोटल जर म्हटलं तर 44 पद असणार आहेत मित्रांनो, आणि खालील जे पद आहेत टोटल जर म्हटलं तर 12 ते 13 पद आहेत मित्रांनो। ह्याच्यामध्ये प्रयोगशाळा, ठीक आहे, यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला सेवकची जास्त पद बघण्यासाठी भेटते। यामध्ये रसशाळा दिलेले मित्रांनो, सॉरी प्रयोगशाळा नव्हे तर रसशाळा दिलेले सेवकचं पद असणार आहे। याच्यासाठी टोटल 1 जागा असणार आहे। कक्ष सेवकसाठी 1 जागा, पहारेकरीसाठी 6 जागा, माळीसाठी 3 जागा, वसतिगृह, ठीक आहे, वसतिगृह सेवकसाठी 1 जागा, त्यानंतर सेवकचं पद आहे फक्त आपल्याला 2 जागा असणार आहे। त्यानंतर सर्वात जास्त कक्ष सेवक याच्यासाठी जागा असणार आहे 15 जागा। त्यानंतर पुढे न्हावीसाठी 1 जागा, शिंपीसाठी 1 जागा, धोबीसाठी 1 जागा। त्यानंतर अशाच प्रकारचे वेगवेगळे पद दिलेले आहेत मित्रांनो, यांच्यासाठी 1 जागा आहे। टोटल 44 जागा आपल्याला बघण्यासाठी भेटतात। हे सर्व पद 10वी पास वरती भरली जातील मित्रांनो, गट ड संवर्गातील पद असणार आहे। सर्व पद 10वी पास वरती भरली जातील, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पुढे अजून महत्त्वाची माहिती देतो। अर्ज करण्यासाठी जर म्हटलं तर बघा 18 तारखेपासून सुरुवात होणार आहे, आणि शेवटची तारीख असणार आहे 8-10-2025 सायंकाळी, नव्हे तर आपल्याला रात्रीचा टायमिंग दिलेला, डायरेक्टली रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकतात। आता यामध्ये जर म्हटलं तर
बघा हीच माहिती दिलेली आहे. परीक्षेचा कालावधी जर म्हटलं तर या वेबसाईटवरती कळविला जाईल अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर अजून याच्या व्यतिरिक्त जास्त काय माहिती आलेली नाहीये. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जाहिरात येण्याच्या अगोदर पेपरला बातमी येते, तर पेपरमध्ये जाहिरात येते शॉर्ट नोटिफिकेशन, तर ती ही नोटिफिकेशन आहे मित्रांनो. अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाहीये. जशी जाहिरात येईल पुन्हा आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ येईलच त्यावरती, ठीक आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर बघा या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.